श्रोते हो, मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की अंतरातील विरहाची दाह आता शब्दांना सुद्धा कळली आहे. अंतरातील विरहाची दाह आता शब्दांना सुद्धा कळली आहे. तुला आठवून काही क्षणांसाठी बोटे, तुला आठवून काही क्षणांसाठी बोटे मोबाईलच्या कोऱ्या स्क्रीनवर वळली. अंतरातील विरहाची दाह आता शब्दांना सुद्धा कधीची कळली आणि तुला आठवून काही क्षणांसाठी बोटे मोबाईलच्या कोऱ्या स्क्रीनवर वळली, मोबाईलच्या कोऱ्या स्क्रीनवर वळली. तर ही माझी एक चारोळी होती आणि आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या अप्रतिम आणि सुंदर अशा कवितेकडे वळूया, ज्यामध्ये रोहिणी अग्निहोत्री मॅडम लिहित आहेत पुणे इथून. रोहिणी अग्निहोत्री मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय की निसर्गाची रंगीबिरंगी दुनिया अंतरंगी सौंदर्य खुलविते, सौंदर्याचे रसपान करण्या मी रसिका होऊन गाते. पहिल्या चारोळीमध्ये मॅडमनी लिहिलंय की निसर्गाची रंगीबिरंगी दुनिया अंतरंगी सौंदर्य खुलवते आणि सौंदर्याचे रसपान करण्यासाठी मी रसिका होऊन जाते. आणि निसर्ग आणि त्याची रंगीबिरंगी दुनिया, त्याच्याकडं पाहिल्यानंतर आपल्या अंतरंगामध्ये सौंदर्य खुलतं. निसर्ग ज्याचा चमत्कार हा गणित आहे. निसर्गाकडं नुसतं पाहिलं तरीसुद्धा मन प्रसन्न होऊन जातं, नाही का? तर खूप अप्रतिम सुंदर निसर्गाचं वर्णन मॅडमच्या या चारोळीमध्ये होतं. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडमनी लिहिलं आहे की विश्वंभराचा खेळ सुंदर गहिरा वहिरा, विश्वंभराचा खेळ सुंदर गहिरा वहिरा कुंचल्यातून साकारला ब्रह्मांड सारा. वाह! विश्वंभराचा खेळ सुंदर गहिरा वैरा कुंचल्यातून साकारला ब्रह्मांड सारा. गुलाबी स्वप्ने रेखिता रेखिता रंगकर्मी, गुलाबी स्वप्ने रेखिता रेखिता रंगकर्मी वाढवी माझी जगण्याची उमेद उर्मी, वाढवी माझी जगण्याची उमेद उर्मी. तर विश्वंभराचा सुंदर गहिरा वैरा खेळ आणि त्याने त्याच्या कुंचल्यातून साकारलेला सारा ब्रह्मांड. आपण आपली स्वप्न रेखताना रंगकर्मी बनून जातो. आपली जगण्याची उमेद जी आहे ती वाढवली जाते. खूप अप्रतिम सुंदर असे भाव यासुद्धा चारोळीमध्ये होते. आणि पुढच्या एका रचनेमध्ये विदुला अभय सदृष्टे दळी मॅडम मुलुंड पूर्व येथून लिहित आहेत. विदुला अभय सदृष्टे दळी मॅडम यांनी मुलुंड पूर्व येथून लिहिलंय. प्रेम या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय की सोबत निखळ राहणं सुद्धा प्रेम, त्याला हसताना बघणं सुद्धा प्रेम. वाह! सोबत निखळ राहणं सुद्धा प्रेम, त्याला हसताना बघणं सुद्धा प्रेम, त्याला सावरणं सुद्धा प्रेम, त्याला जपणं सुद्धा प्रेम. क्या बात आहे, क्या बात आहे. मॅडम पुढं असं लिहित आहेत की नसते फक्त शरीराची ओढ, नसते सुंदरतेचे आकर्षण, नसते फक्त शरीराची ओढ, नसते सुंदरतेचे आकर्षण. कुठला स्पर्श कोणती भाषा, कुठला स्पर्श कोणती भाषा, प्रेम म्हणजे निर्व्याज वर्तन, प्रेम म्हणजे निर्व्याज वर्तन, निर्व्याज वर्तन. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि खरंच प्रेमाबद्दल खूप अप्रतिमरित्या शब्दांकन मॅडमनी केलेलं आहे. प्रेम म्हणजे काय याबद्दल लिहिताना मॅडमनी लिहिलं आहे की निखळ सोबत राहणं याला सुद्धा प्रेम म्हणतात, त्याला हसताना बघणं हे सुद्धा प्रेम आहे. कारण आपल्यामुळं कोणी हसतंय हा आनंद आपल्यासाठी खूप मोठा असतो. कारण आपल्यामुळं कोणीतरी हसणं ही एक दुर्मिळ अशी गोष्ट आहे. आपल्यामुळं दुःखी होणारे खूप असू शकतील, आपल्यामुळं आनंदी होणारे हे फार कमी आहेत. आणि कोणाचं हसणं बघणं हे सुद्धा आपलं प्रेम असू शकतं. आणि त्याला सावरणं, त्याला जपणं यासुद्धा प्रेमाच्या बाजू आहेत. प्रेम जे फक्त शरीराची ओढ नसते, प्रेम म्हणजे सुंदरता आणि आकर्षण नसतं. प्रेम जे स्पर्शाविनासुद्धा असू शकतं, भाषेविनासुद्धा असू शकतं. आणि प्रेम म्हणजे काय याबद्दल शेवटी लिहिताना मॅडमने लिहिलं आहे की प्रेम म्हणजे जे आहे ते फक्त आणि फक्त निर्व्याज असं वर्तन आहे. म्हणजे प्रेम म्हणजे त्याग आहे, प्रेम म्हणजे समर्पण आहे. प्रेम अडीच अक्षरी शब्द आहे, त्यामध्ये सारा जणू काही जग, एकमेकांचं जग जे आहे ते त्यामध्ये सामावलेलं असतं. आणि प्रेम या अडीच अक्षरी जो शब्द आहे तर त्या अडीच अक्षरी शब्दांच्या अनुषंगानं मी लिहिलेलं होतं की प्रेम का मतलब पाना नहीं बल्कि न्योछावर करना है.
प्रेम का मतलब पाना नहीं बल्कि न्योछावर करना है, चाहे कुछ पल विरह हो फिर भी उनकी याद करना है. असंच जणू काही प्रेम असावं. आणि प्रेम म्हणजे अडीच अक्षरी शब्द ज्याच्यामध्ये एकमेकांना सावरण्याची ताकद असते, एकमेकांच्या सोबत चालण्याची ताकद असते, कुणाच्या तरी दुःखावर फुंकर घालण्याची ताकद असते. मी माझ्या कवितेमध्ये लिहिलंय की सुख आणि दुःख येईल जाईल, गाठायचा त्यात सदा सुवर्ण. सुख आणि दुःख येईल जाईल, गाठायचा त्यात सदा सुवर्ण. हळव्या शब्दांना नसे कधीच कोणता वर्ण, हळव्या शब्दांना नसे कधीच कोणता वर्ण. प्रेमाचे असल्यावर शिंपडण, नाते होत नाही कधीच जीर्ण. प्रेमाचे असल्यावर शिंपडण, नाते होत नाही कधी जीर्ण. आणि मी शेवटी असं लिहिलंय की परी स्वत्व दिधल्याने होते पूर्ण, की स्वीकारल्याने होते संपूर्ण. कारण स्वत्व दिधल्याने पूर्णत्व येईल, का स्वीकारल्याने ते संपूर्ण होईल. पूर्णत्व आणि संपूर्णत्व याबद्दलचे हे माझे भाव. आणि मला असं वाटतं की प्रेम म्हणजे शब्द नाही, आहे माझा श्वास. माझ्या एका चारोळीमध्ये मी लिहिलेलं होतं की प्रेम म्हणजे शब्द नाही, आहे माझा श्वास. तुझ्या माझ्या नात्यातला अतूट असा विश्वास, तुझ्या माझ्या नात्यातला अतूट असा विश्वास. तर हे प्रेम आणि त्या प्रेमाच्या प्रत्येक साहित्यिकांच्या लेखणीतून शब्दबद्ध झालेल्या वेगवेगळ्या व्याख्या, त्यापैकीच ही अप्रतिम सुंदर अशी कविता प्रेम या शब्दाबद्दल, की कुठला स्पर्श कोणती भाषा, प्रेम म्हणजे निर्व्याज वर्तन. तर त्या समर्पणाचे भाव व्यक्त करणाऱ्या या अप्रतिम अशा रचनेनंतर पुढच्या एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये सौ मनीषा पटवर्धन मॅडम लिहित आहेत गोळप रत्नागिरी येथून. सौ मनीषा पटवर्धन मॅडम यांनी गोळप रत्नागिरी येथून लिहिलंय की माय मराठी झाली समृद्ध, साऱ्या जगात फार प्रसिद्ध. वाह, माय मराठी झाली समृद्ध, साऱ्या जगात फार प्रसिद्ध. तो अभिजात दर्जा लाभला, मराठमोळी मान वाढला. तो अभिजात दर्जा लाभला, मराठमोळी मान वाढला. तर जगामधली समृद्ध असलेली आणि साऱ्या जगामध्ये प्रसिद्ध असलेली अशी आपली माय मराठी बोली, ज्याला अभिजात दर्जा मिळालेला आहे, मान वाढलेला आहे, सन्मान वाढलेला आहे भाषेचा. तर त्याबद्दलचे भाव मॅडमच्या या रचनेमध्ये होते. आणि माणुसकी या शीर्षकाखाली पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया. प्रिया देशमुख मॅडम लिहित आहेत कोल्हापूर येथून. माणुसकी या शीर्षकाखाली मॅडमने लिहिलंय की दाखवण्यासारखी नसते ती, भासण्या इतकी उथळही नसते. दाखवण्यासारखी नसते ती, भासण्या इतकी उथळही नसते. मनाच्या खोल तळामधून हळव्या स्पर्शासारखी फुलते. मनाच्या खोल तळामधून हळव्या स्पर्शासारखी फुलते. दिला जाणारा कणही जेव्हा मनासह दिला जातो. क्या बात आहे. दिला जाणारा कणही जेव्हा मनासह दिला जातो, तेव्हाच माणूसपणाच्या ओठावर. दिला जाणारा कणही जेव्हा मनासह दिला जातो, तेव्हाच माणूसपणाच्या ओठावर माणुसकीचा श्वास उमटतो. तेव्हाच माणूसपणाच्या ओठावर माणुसकीचा श्वास उमटतो. क्या बात आहे, अप्रतिमच. माणुसकी या शीर्षकाच्या अनुषंगानं प्रिया देशमुख मॅडम यांनी कोल्हापूर येथून पाठवलेली ही रचना होती की माणुसकी आजकाल दिखाऊ माणुसकी फार वाढते. काहीतरी केलंय, इतरांसाठी काहीतरी केलंय ही दाखवण्याची चढाओढ लागलेली आहे. कणभर करून मनभर दाखवण्याची स्पर्धा लागली आहे. त्या अनुषंगानं मॅडमनी लिहिलंय की माणुसकी ही दाखवण्यासारखी नसते आणि ती भासावी इतकी सुद्धा उतळ नसते. माणुसकी ही मनाच्या खोल तळामधून हळव्या स्पर्शासारखी फुलते. ती स्पॉन्टिनियस असते, ती आपोआप येते. एखाद्या गोष्ट पाहिल्यानंतर, एखादी परिस्थिती पाहिल्यानंतर, एखाद्या व्यक्तीला पाहिल्यानंतर आपल्यातली जी माणुसकी आपोआप जागृत होते, त्याला माणुसकी म्हणावं. आणि जेव्हा आपण एखादा कण जरी कोणाला तरी देतो, तो देत असताना आपल्या मनामध्ये देणं एवढाच भाव जर असेल तरच त्याचं सार्थक होतं. त्यालाच माणुसकी म्हटली पाहिजे, कारण तो दिला जाणारा कण हा मनापासून असतो. आणि
तेव्हाच माणूसपणाच्या ओठावर माणुसकीचा श्वास उमटतो. म्हणजे मनामध्ये एखादा कण देत असताना त्याच्या पाठीमागं कोणता स्वार्थ नसावा, त्याच्या पाठीमागं कोणतं प्लॅनिंग नसावं, किंवा त्याच्या पाठीमागं हे द्यायचंही ही सुद्धा भावना नसावी. आपल्याला दिसलं, आपल्याला वाटलं, आपण दिलं, एवढेच भाव जेव्हा त्या गोष्टीमध्ये असतात, त्या ॲक्टमध्ये असतात, तेव्हाच ती माणुसकी असते. किती गहिरं असे शब्दांकन आहे. माणुसकीबद्दलची ही खूप भावस्पर्शी आणि हृदयस्पर्शी भाव मांडणारी अप्रतिम अशी रचना होती श्रोते हो. आणि पुढच्या एका चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये अनुजय नावाने मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथून मॅडमने लिहिलं आहे. अनुजय या नावाने मॅडम लिहित आहेत मंगळवेढा येथून. ज्याचं त्याचं जगण्याचं ओझं ज्याचं त्यांनीच वागवायचं असतं, ज्याचं त्याचं जगण्याचं ओझं ज्याचे त्यांनीच वागवायचं असतं. आपल्याच परिस्थितीवर अगणित लखतर वेशी बाहेर सोडून जगायचं असतं. आपल्याच परिस्थितीची अगणित लखतर वेशी बाहेर सोडून जगायचं असतं. वाह वाह. तर ज्याचं त्याचं जगण्याचं ओझं ज्याचं त्यांनीच वागवायचं असतं आणि आपलं ओझं इतरांवर टाकून आपण मोकळे होतो आणि ते ओझं त्यांनी वागवावं अशी अपेक्षासुद्धा करतो. मग त्या व्यक्तीच्या ओझ्याचं काय नाही का? त्या व्यक्तीलाही ओझं असू शकतं, त्याच्याही पापण्या जड असू शकतात, त्याच्याही पापण्याच्या आत एक अव्यक्त असा वेदनांचा डोहा असू शकतो. तो सुद्धा डुचमळलेला असू शकतो, तो पापण्यांच्या काठाजवळ आलेला असू शकतो आणि तेथून तो निथळणारा असू शकतो. परंतु आपण आपलं ओझं एवढं इतरांवर टाकून देतो की त्या समोरच्या व्यक्तीला त्याचं ओझं अधिक आपण टाकलेलं ओझं यामुळं एवढी व्याकुळता येते, एवढी असहाय्यता येते, एवढ्या वेदना होतात, एवढा त्रास होतो की ज्या कधी आपल्यापर्यंत पोहोचतच नाही. आपण आपलं पाहतो, आपण कधी समोरच्याचं पाहत नाही. आपण आपला विचार करतो, आपण समोरच्याचा कधी करत नाही. आपण बोलताना, वागताना, राहताना, चालताना आपण कायम स्वतःमध्ये व्यस्त असतो. कधीतरी समोरच्याच्या जगामध्येही व्यस्त होऊन बघा. कदाचित जो आनंद तुम्हाला आता मिळतोय, जेवढी तुमची दुःख आहेत त्याहीपेक्षा जास्त आनंद मिळेल आणि त्याहीपेक्षा दुःख कमी होतील. जगून तर बघा, सोबत चालून तर बघा. जेवढं तुम्ही बोलताय तेवढं समोरच्याला बोलू द्या. जसे तुम्ही वागताय, तुम्हाला काही अपेक्षा आहेत, तशा समोरच्याच्या काय आहेत हे थोडेसे जाणून बघा. कदाचित समोरच्या व्यक्ती तुमचीच काळजी करत असू शकेल, कदाचित समोरचा व्यक्ती हा तुमच्याबद्दलच विचार करत असू शकेल, परंतु ज्या गोष्टी अनावश्यक आहेत त्याचं ओझं इतरांवर लादून आपण आपली जबाबदारी झटकू शकत नाही. म्हणून मॅडमने लिहिलं आहे की ज्याचं त्याचं जगण्याचं ओझं ज्याचं त्यांनी वागवायचं असतं, आपल्याच परिस्थितीची अगणित लखतरं वेशी बाहेर सोडून जगायचं असतं. असं घडत नाही. जेव्हा जेव्हा आपण इतरांशी बोलायला जातो, आपल्या सख्या सोबतीशी बोलायला जातो, मित्रपरिवाराला बोलायला जातो, नातेवाईकांना बोलायला जातो, आपण आपल्या परिस्थितीचा बाऊ करतो, आपल्या संकटांचा बाऊ करतो, आपल्या दुःखांचा बाऊ करतो आणि आपली दुःख त्यांच्यासमोर उगाळायला लागतो. या जगामध्ये आपली दुःख वाटून घ्यायला कोणीच नाही. दुःख हे आपणच सोसायचे असतात, दुःख हे आपणच भोगायचे असतात, वेदना ह्या आपणच एकट्याने सोसायच्या असतात. वेदनांचं ओझं, दुःखांचं ओझं, रडगाणी हे ऐकायला या जगात कोणालाच वेळ नाही. हे सत्य आहे, कटू आहे पण सत्य आहे. प्रत्येकाला सुख हवं आहे, आनंद हवा आहे. त्यामुळं आपल्या परिस्थितीची जी अगणित लखतर आहे ती आपण वेशीबाहेर सोडून चार चौकामध्ये मिसळताना आपण आनंदामध्ये मिसळलं पाहिजे. आपल्या असण्यानं एक ऊर्जा निर्माण झाली पाहिजे आणि हा गैरसमज मनातून काढून टाकला पाहिजे की या जगामध्ये मीच एकटा किंवा मीच एकटी दुःखी आहे. कारण जगात प्रत्येकालाच तर दुःख आहे, प्रत्येकालाच तर प्रॉब्लेम आहे, प्रत्येकालाच तर संकट आहे. मग त्या प्रॉब्लेमना, त्या संकटांना, त्या अडचणींना आपण कायम सोबत घेऊन चाललो, आपण कायम त्याला गोंजारत बसलो, आपण ते कायम इतरांशी बोलताना त्याला सोबतच घेऊन बोलत राहिलो तर समोरचाही कंटाळेल नाही का? कारण त्याला त्याच्या दुःखांचं ओझंही पेलायचं असतं. म्हणून आपण त्या परिस्थितीला, नकारात्मक परिस्थितीला जरासं बाहेर ठेवलं पाहिजे आणि आपण चारचौघात असताना आपण आनंदी चेहऱ्यानं
या ठिकाणी सामील झालं पाहिजे. म्हणजे विचारांच्या देवाणघेवाणीमधून आपली दुःख हलकी होतील, आपली परिस्थिती बदलू शकेल. चला तर मग हाच आनंदी प्रवास करूया तुमच्या आवडीच्या FM वर, म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये तुम्ही RJ कैलास सोबत आहात. आनंदी रहा, आनंद लुटा.